आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या देशाच्या घराघरामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते श्री सुनील गावस्कर, व्यासपीठावरचे अन्य सहकारी, क्रिकेटच्या क्षेत्राचे आणि ज्यांचं योगदान मुंबईसाठी आहे असे आमचे सगळे मान्यवर, सहकारी बंधू भगिनींनो, आजचा दिवस क्रिकेटचा इतिहास हा नव्या पिढीच्या समोर कायम नेण्याच्यासाठी जो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा अनेकांची होती, त्याची पूर्तता झाल्याचा आजचा दिवस आहे. मुंबई आणि क्रिकेट यांचं आगळं वेगळं नातं आहे. प्रत्येक शहराचं काही वैशिष्ट्य असतं. मुंबई शहरामध्ये काही उत्तम म्युझियम आहेत. अगदी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये विशेषतः फारसी समूहानं काही म्युझियमची उभारणी केली आणि जे मुंबईचं एक आकर्षण आहे. पण मुंबई आणि खेळ आणि मुंबई म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट यांचं एक आगळं वेगळं नातं आहे. त्याचा एक मोठा इतिहास आहे. जगामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारताचं नाव लौकिक वाढवण्याच्यासाठी ज्या शहरांनी इतिहास घडून आला त्याच्यामध्ये मुंबईचा उल्लेख करावा लागेल. हजारो खेळाडू वेगवेगळ्या पातळीवर या शहरांनी दिले. सुट्टीच्या दिवशी रस्त्याने निघाल्यानंतर सुद्धा मोकळी जागा असली तर त्या ठिकाणी क्रिकेट हे सुरू आहे पाहायला मिळतं. आणि म्हणून क्रिकेटची फंडेरी म्हणून मुंबईची ओळख केली जाते. त्या मुंबईमध्ये जो इतिहास या क्षेत्रामध्ये अनेकांनी घडवला त्या संबंधीची म्युझियमची आवश्यकता ही एक अत्यंत महत्त्वाची गरज होती. आणि आत्ताची जी कमिटी अजिंक्य आणि त्यांचे सहकारी अफेक्ट कमिटीचे मेंबर या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की ही संस्था त्यांनी या ठिकाणी बदलून काढली. जागा कमी ही गोष्ट आहे. अनेक ठिकाणी अनेक विजय बघितल्याच्या नंतर जागेचे प्रश्न येतात आणि मुंबई म्हणल्याच्या नंतर जागेचा प्रश्न येणारच. आज वानखेडे स्टेडियम एका मर्यादित जागेमध्ये बॅरिस्टर वानखेडे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने उभं केलं. मुंबईची गरज भागवली. मुंबईमध्ये क्रिकेट अकॅडमीची आवश्यकता होती. तिथेही जवळपास 13 एकराच्या जागेची आवश्यकता होती. त्याच्यात थोडी कमतरता आली तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनने ती अकॅडमी आज विकेसीमध्ये राहून खेळाडूंच्यासाठी एक अतिशय उत्तम सुविधा दिलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आल्याच्या नंतर मुंबईत काय पाहावं याचं दर्शन देणाऱ्या संस्था आहेत. आणि त्याच्यामध्ये क्रिकेटशिवाय मुंबई पूर्णपणानं पाहता येणार नाही. मी कुणी कधी गमतीनं सांगतो, मी कॉलेजमधनं बाहेर पडायच्या स्टेजमध्ये पुण्यामध्ये शिकत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल
मी 1962 सालपर्यंत मुंबई शहर पाहिलं नव्हतं आणि एका सुट्टीमध्ये मुंबईला यायचं ठरलं. आमच्या कॉलेजमध्ये पुण्याला मुंबईचे काही विद्यार्थी होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की आम्हाला मुंबई बघायची. याचा अर्थ अनेक गोष्टी बघायची इच्छा नाही आहे, पण काही गोष्टी बघायची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये क्रिकेटचं मैदान आणि मुलांनी खेळाडूंनी भरलेलं ते मैदान आणि ती संधी मला त्या काळात मिळाली. याचं फळ माझ्या मनात कायमचे राहणार आहे. आज या ठिकाणी म्युझियमची उभारणी केली. त्याच्यामध्ये काही कमतरता असेल, काही गोष्टीच्या संबंधीची टीका टिप्पणीसुद्धा पुढचे काही दिवस बघायला मिळेल, पण त्याची चिंता करायचं कारण नाही. चुकलं असेल ते दुरुस्त करू आणि कमतरता असेल ते उभं करण्याच्यासाठी आणखीन काय करता येईल याचा विचार करू. हा दृष्टिकोन अजिंक्याने त्यांच्या सहकार्याने ठेवलेला आहे आणि त्यामुळं त्याची पूर्तता या ठिकाणी होईल. क्रिकेट आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी इतिहास घडून दिला अशी अनेकांची नावं घेता येतील. अगदी कधी कधी गोष्टी मला आठवतात. मला आठवतं आहे एक दिवशी मी कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला सकाळीच सर्किट हाऊसला मला भेटायला एक ग्रस्त आले. त्यांचं नाव भाऊसाहेब निंबाळकर आणि भाऊसाहेब निंबाळकरांचं वैशिष्ट्य होतं की बॅटमॅनचा स्कोअरचा जो रेकॉर्ड आहे तो भाऊसाहेब निंबाळकर जवळपास करत होता. म्हणजे त्यांचा स्कोअर झाला आणि नंतर जी समर्थीची होती ती मैदानातून निघून गेली. त्यामुळं बॅटमॅनचा रेकॉर्ड मोजण्याची संधी भाऊसाहेबांना त्यावेळी नव्हती. आज भाऊसाहेब निंबाळकर त्या काळात क्रिकेटचं मैदान गाजवणारे, त्यांनी नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BCCI यांनी या उत्कृष्ट खेळाडूंच्या हिताची जपणूक घेऊन नव्या मुलांना शिक्षित करण्याच्या संदर्भात जे कोणी काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळं भाऊसाहेब मला सांगत होते की एक काळ वाईट होता, आता मला वडिलांनी माझं लक्ष ठेवलं आहे. रोज सकाळी उठून काही मुलांना मी क्रिकेटला शिकवतो आणि असं चित्र या देशामध्ये अनेक मैदानावर बघायला मिळतं. आणि तोच दृष्टिकोन ठेवून तो सगळा क्रिकेटचा इतिहास कुठे एकत्रित यावा, त्याचं प्रदर्शन करावं, म्युझियम करावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी भूमिका घेतली. आणि जसं भाऊसाहेब किंवा अनेकांची नावं घेता येतील अशा नावांच्यामध्ये अत्युच्च ठिकाणी पोचलेलं नाव हे गावस्करांचे होऊ शकते. आणि त्यामुळं त्यांचा पुतळा या ठिकाणी होणं, जसा सचिन तेंडुलकरांचा पुतळा आपण उभा केला तसाच हाही पुतळा त्याची आवश्यकता या ठिकाणी होती आणि त्याची नोंद घेऊन कमिटीने अतिशय उत्तम देखणा अशा प्रकारचा हा गावस्करांचा पुतळा या ठिकाणी उभा केला. त्याबद्दल कमिटी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. स्वतःबद्दल काय सांगायचं, मी स्वतःच्या कार्यक्रमाला सहसा जात नाही, परंतु अजिंक्य आणि त्या सगळ्यांचा आग्रह होता त्यामुळे मला येता आलं. मी आपल्या सगळ्यांचा मुंबई क्रिकेटचा अंतःकरणापासून ऋणी आहे की थोडं योगदान जे काही द्यायची संधी मिळाली
त्याची नोंद तुम्ही घेतली. आम्हा लोकांची जबाबदारी ही शेवटपर्यंत या क्षेत्रामध्ये जे काम करतात, जे आपलं कर्तृत्व दाखवतात, स्किल दाखवतात, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे काम आम्ही नक्कीच करू एवढाच विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली निरोप घेतो.